नमस्कार मंडळी, मी समाधान राठोड, समाधान रत्न राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि घंटी वाजवायचं मात्र विसरू नका। तर आपण पाहणार आहोत आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज व उमेदवाराची पात्र व अपात्रता या संदर्भातली माहिती। भारतात पंचायत राज कार्यप्रणाली म्हणजे त्रिसदस्यीय कार्यप्रणाली अंमलात आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ह्या लोकशाहीत ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था गाव पातळीवर काम करते। पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य संस्था तालुकास्तरीय पंचायत म्हणून काम करते। हिला काही ठिकाणी तालुका पंचायत असेही म्हणतात। ही तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे। जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे। जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था असून जिल्ह्यातील सर्व विकास योजनांची आखणी करते व अंमलबजावणी करते। आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, शेती इत्यादी क्षेत्रात काम करते। जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो। त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना आपोआप पायउतार असं व्हावं लागतं। जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रकारे निवडल्या जाते। या आरक्षणामध्ये जातीन्याय महिलांसाठी 50% आरक्षण निश्चित करण्यात येत आहे किंवा निश्चित करण्यात येते। उमेदवाराचे वय हे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दिनांकास म्हणजेच उमेदवारी अर्ज भरताना 21 वर्ष पूर्ण असावे। यामध्ये एकही दिवस कमी असता कामा नये। उमेदवार हा भारतीय नागरिक असावा। उमेदवाराचे नाव हे जिल्हा परिषद निवडणुकीकरिता संबंधित जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदार यादीत असावे व पंचायत समिती उमेदवारासाठी त्या पंचायत समिती क्षेत्राच्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवाराचे 1 जानेवारी 1995 नंतर जन्म झालेला असेल तर 7वी पास ही अट लागू करण्यात आली आहे। काही राज्यात 10वी पास ही अट लागू करण्यात आली आहे। दिवाळखोर म्हणून सदर उमेदवारास राज्य सरकारने घोषित केलेला असल्यास त्या उमेदवाराला निवडणूक लढता येत नाही। सदर उमेदवारावर फौजदारी गुन्हा न्यायालयाकडून दोषी ठरविले असल्यास मात्र वरिष्ठ न्यायालयाकडून उमेदवारास स्थगिती मिळाली असल्यास उमेदवारी अर्ज अपात्र होत नाही। निवडणूक भ्रष्टाचार व अप्रामाणिकतेवर दोषी असल्यास उमेदवारी अर्ज अपात्र ठरू शकतो। उमेदवार हा शासकीय सेवेत नसावा किंवा सरकारी नोकरीत नसावा। अर्ज करताना सोबत जोडण्याची आवश्यक कागदपत्रे आहेत। ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड आणि ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड, जन्मतारखेचा पुरावा किंवा TC, बँकेचे पासबुक, आरक्षित जागेवर असल्यास जात प्रमाणपत्र व जिल्हा पडताळणी समिती यांच्याकडील पोचपावती व निवडून आल्यानंतर 1 वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करील याबाबतचं हमीपत्र। मान्यता प्राप्त पक्षाकडून निवडणूक लढवायची असल्यास उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास AB फॉर्म जोडणे आवश्यक आहे। नंतर छाननीच्या वेळेस किंवा विड्रॉलच्या वेळेस AB फॉर्म असेल तर तो अर्ज छाननीच्या वेळेस बाद होईल। त्यामुळे नंतरची त्याची प्रक्रिया काही कामाची नाही। उमेदवाराने उमेदवारी अर्जावर नाव, जन्मतारीख, पत्ता, उमेदवाराच्या मतदार यादीचा तपशील, सूचकाच्या मतदार यादीचा तपशील, सूचकाचे नाव हे जोडणे आवश्यक आहे। उमेदवाराने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निवडून येऊन सदस्य म्हणून काम करण्यास तयार असल्याबाबत शपथपत्र जोडावे आणि उमेदवारी अर्जासोबत घोषणापत्र असतो त्या घोषणापत्रामध्ये माझ्या वयाची इतकी वर्ष व इतकी महिने पूर्ण झालेली आहेत याबाबतची माहिती जोडणे गरजेचं आहे। सविस्तर माहिती भरणे मी जिल्हा परिषद अधिनियम 1961च्या कलम 16 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद सदस्य म्हणून किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही। मी व माझा भागीदार यांचा
जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भात कुठल्याही कामात आर्थिक हस्तक्षेप नाही किंवा मी ठेकेदार सुद्धा नाही. घोषणापत्रामध्ये वय, शिक्षण, व्यवसाय, अपत्याची संख्या, प्रलंबित गुन्हे, दोषसिद्धी गुन्हे, उमेदवाराचा पॅन कार्ड, वार्षिक उत्पन्न, जंगम मालमत्तेचा तपशील, स्थावर मालमत्तेचा तपशील, स्वतःची साधलेली मालमत्ता मूल्य, मी देय असलेली सार्वजनिक व वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय निमशासकीय संस्थांकडील दायित्व, थकीत रक्कम यांचा तपशील, माझे वार्षिक उत्पन्न आणि 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरा अपत्यात भर पडल्यास मी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून अपात्र ठरेल याची मला जाणीव आहे. यानंतर आपण जिल्हा परिषद गटामधून निवडून आल्यास जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी नेहमी ये जा करावे लागतं. धन्यवाद. नमस्कार. भेटूया पुढील भागात अधिक माहितीसह.